आता शेतकरी आत्महत्या करीत नाही, आता फक्त आत्महत्या 2-4 महिन्यापासून या 2-3 अवलादींना उत आलाय. हे कॉलेजला जाणारी भंगार, इंजिनिअरिंग, डिप्लोमा, पॉलिटेक्निक फुकाट मिळत आहे सगळं, मग आत्महत्या. 70,000ची त्याच्याकडे पल्सर आहे, काहीकडे लाख रुपयाची बाईक आहे नाहीये. 70,000ची पल्सर, 10,000चा मोबाईल, 2-2.5 हजाराचा त्याच्या पायात बूट. अवलादीला उतटून गेलं ते. आणि त्याची बाजू घेणारी आई जागृत देवस्थान घरात. तिला तर कवा अक्कल येईल तर येऊ, तिथं लई शहाणी. बापानं 100 रुपये पेट्रोलला दिले म्हणले होतंय ना, तिने अजून 100 दिले. त्याचं ऐकू नको. त्याचं म्हणजे कोणचं? त्याचं नको ऐकू. मग ही पोरं बिघडवायला खतपाणी इकून. मग त्या पोरानं दारू पिली तरी आईला लाज नाही, पोरग भंगार वागायला लागलं त्याला लाज नाही. उलट आईनं म्हणायचं कुठं आपल्याला लई आहे, एकच आहे आणि ते कुठं कायम पियतय. आता हे तुम्ही जे लोक आहे ना या पट्ट्यातले, हे तुम्ही आता 15 वर्षापासून श्रीमंत झाली. तुम्ही काय करीत होते 15 वर्षापूर्वी? खेकडं धरीत होते तुम्ही. तुमच्याकडे काय होत? तुम्ही कडक टोपे बिपन फरशा बिरशा आता बसवायला लागले. नाही तर आपली आई लाकडच गोळा करीत होती आणि आपला बाप म्हशीच वळीत होता आणि आपली आई 12-12 तास भाताची लागवडच करीत होती ना. हे आता आपण शहाणे झालो. अजून 5-6 वर्ष टिकल तुमचं हे. मग आता उरणचा हा पट्टा आहे ना, अजून 2-4 वर्षाने येडा होणार. तुम्ही पागल होणार सगळे. खडे आणणार लोकांना तुम्ही, खडे. आता हे 2-3 वर्ष तुम्ही नोटाबंदीमुळे गार पडलेत, नाही तर तुम्ही लय वळवळ केली असते. पण ते घोटाळा असं झाला, प्लॉट खापा नाही बिन, फ्लॅट जाई नाही बिन. बांधून दिलेला फ्लॅट जाईन आणि तार लावलेला पोल रवलेला प्लॉट कुणी. शांत झाले तुम्ही. आता हे अजून 2-3 वर्षात तुम्ही पागल होणार, पागल. खडे आणणार लोकांना. कारण तुमची जमीन होणार 1 कोटी रुपये गुंठा, 33x33. तुम्ही नुसते ऐकणार कोटी खलास, काही नुसते ऐकणार इतके. आणि काही जण कोटी हातात घेणार. कोटी म्हणजे 100 लाख. खर्चायचे कसे? 25चा बंगला, 25ची गाडी. किती गेले? 12.5 लाख डान्स बार, 12.5 लाख बियर बार, नळ्या नळ्या खंड खुंड खलास. तुमची पोर आहेत रोडला कुल्फी. कंपनी बाहेरची येणार, मॅनेजर बाहेरचा येणार, वॉचमॅन आपला राहणार. राईट राईट येऊन दे येऊन दे येऊन दे येऊन दे येऊन दे राईट येऊन दे येऊन दे येऊन दे घाल माझ्या अंगाव. आणि तो सांगणार ह्या कंपनीची सगळी जागा. वेळ आली का नाही? लक्ष्मी नम्रतेनंच टिकते, नाही तर लक्ष्मी खानदान संपवते. निम्म्या लोकांना ओढायला बिडी नाही राहिली, पैसे गेली. त्याला विचारलं आता काय बंगला इकला का मोकळा झाला? इक बा. आणि मग ह्या पोरांचे फाजील लाड केल्यामुळे पोरं व्यसन करायला लागली कमी वयात. आणि त्याला खरा आधार कोणाचा? आईचा. मग त्या पोरानं पोरीच्या प्रेमात पडायचं. ती पोरगी भंगार, तिला या अक्कल नाही. तिच्या पायी 3 पोरांनी फाशा घेतल्या, हा 4था बी लागला तिला. आणि तिला काय मोबाईलचं बिल नाही, हॉटेलचं बिल नाही. हॉटेलचं बिल नाही, मोबाईलचं बिल नाही, गाडीला पेट्रोलची कोण नाही काढते. शंभड्या काढताना म्हणायचं हाय मी आलं. आणि त्या पोरेच्या बापानं इंदुरीकडचं कीर्तन ऐकलं. आपलं कीर्तन ऐकलं माना नाही तर नका मानू महाराज, पण 5-10% झटका बसतोच. वर्षातून 2-3 कीर्तन ऐकायला पाहिजे आपली. निदान वर्षातून 3 जण ऐकली ना, 4 महिन्यानं एक, तो 60% तरी नीट होतो. त्यानं आपलं कीर्तन ऐकलं त्या बाबानं. आणि ते पोरग, ते भंगारच पोरग, त्या पुरीच्या बापाला कळलं. त्या पुरीच्या बापानं इंद्रिकडचं कीर्तन ऐकलं होतं. तो घरी गेला आणि तिला म्हणलाय बाय, जर त्या पोऱ्या संग दिसली ना परत मिलीस तू. मग आता त्या पोराला आधार कोणता राहिला? आईचा.
त्याने लगेच आईला सांगितले, बघ माझं आणि तिचं प्रेम आहे, ती माझी सोडून कोणाची होऊ शकत नाही, आणि ती जर माझी झाली नाही ना मी तुला दिसू शकत नाही, जिंदगी बर्बाद झाली नाही, माझ्या जगण्यात वजन नाही राहिलं, इसी के बिना मैं पल भर भी जी नाही सकता. तिला वाटलं आता हे जवळजवळ कामाला लागले. ती गेली तिच्या बाप नवऱ्याला सांगायला आपलं पोर प्रेमात पडलंय, तो कीर्तनावरूनच जायला होता. त्यानं ऐकून घेतलं सगळं आणि बाई माग केली. 5-6 बायकोच्या ठेवून दिल्या. ती म्हणली, बाई बाई हे झालंच काय, 40 वर्षात त्यानं मला हाणलं नाही ना, आज पार दातार पाडले माय, म्हणजे हा कीर्तनाचा झटका का काय. तो म्हणला परत त्या कार्ट्यानं ओळखला, आता आपलं औषध काय लागू पडत, आईलाच फटकवलं म्हणलं आपलं काय होईल. ते पोर गेलं त्याच्या मित्रांकडे गेलं. बरं मित्र त्याच लायकीचे, टेन्शन घेऊ नको, टेन्शनचं औषध. टेन्शन आहे का तुला त्या पोरीचं? 90 हान, 90 हान, डिप्लोमॅट हान, आरशी हान, कोणतीही घे. हानली त्यानं. आणि तो म्हणला नाही मी मरल पण बापाची जिरावणार. बाप माय प्रेमात आडवा येतो ना. त्यानं पॉइझन आणलं, पॉइझन औषध पेलं नाही ते, वटाला फक्त त्यानं लावलं. त्याच्या आईने लगेच पसरूनच घेतलं. पाहिलं ना, गेलं ना हातातून पोर. तो काय उठला नाही खाटाव खुर्चीवरून. हीच होऊन गेली. त्याला सांगाय मेलं पोर आपलं. तो म्हणला मेल नाही ना, गपची बस, होईल परत. थोडं लांबल पण होईल, पण तू जर भुकली ना मेलीस तू आज. हे बाबा त्या कार्ट्यानं ओळखलं औषधही लागू पडत. पण त्या पोराला जरा घाबरल्यामुळे घामबीम काही झालं तर औषध सोडलंय म्हणलं न जाणं काय होतं का काय. ते बापा पुढे चालं. त्याला वाटलं आता औषध बिवषध पाहिलं बापाला दया येईन, पण बापानं अभंगच ऐकलं होता धर्माचे पालन. बापानं माया माग केलं त्या कार्ट्याच्या अशा 7-8 ठेवून दिल्या. तर म्हणलं पप्पा मी पिलोच नाही, पिलोच नाही, फक्त चोळलंय पप्पा, मारू नका, मारूच नका, फक्त तो म्हणला बोल नको मध्ये, चाल डॉक्टर का. आता पियलच नव्हतं. बापानं तर रिपीटच केलं. डॉक्टर कडे आलं. डॉक्टरनं 90 मारेल होती. घातला आतल्या खोलीत, पट्टाच काढला कमराचा. असं रिपीट केलं डॉक्टरनं त्याला. तो डॉक्टरला म्हणला पाया पडतो तुमच्या. मी पेलोच नाही, हातानं झटे, माझ्या बापानं हल्लंय मला 1 पट, तुम्ही हाणून राहिले 2 पट. डॉक्टर म्हणले तसं नाही, आलेलं पेशंट धुतलंच पाहिजे. हा डॉक्टर मरणाचं रिपीट केलं. डॉक्टर म्हणले झोप खाली, खाली झोप. धुवायचा ना आता, आतून धुतला पाहिजे, आता वरून धुतला. झोप खाले. अहो डॉक्टर मी पालथा झोप. अहो मी पालथा झोप. पट्टावर केलं का पोर झोपायचं.